मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झालेली आहे। कारण अमृतांजन पूल ते खंडाळा दरम्यानची वाहतूक त्यामुळे बंद ठेवण्यात आलेली आहे। एक टँकर उलटलेला आहे, तिथे ऑइल सांडलंय, त्यामुळे इथला रस्ता निसरडा झालाय। त्यामुळे अमृतांजन पूल ते खंडाळा दरम्यान खंडाळा बोगदा आहे त्या दरम्यान ही वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे आणि बाकीची वाहतूक आहे त्यामुळे ती साहजिकच विस्कळीत झालेली आहे। ही दृश्य आपण बघतोय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरची। अमृतांजन पूल ते खंडाळा बोगद्या दरम्यान हा अपघात झालेला आहे। टँकर एक उलटलेला आहे, त्यामुळे टँकर मधलं ऑइल आहे ते रस्त्यावरती सांडलेलं आहे, त्यामुळे रस्ता निसरडा झालाय। माधवी देसाई आमच्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। माधवी, तुझ्याकडे काय तपशील आहे? रेश्मा, अगदी काही वेळापूर्वीची घटना आहे। अमृतांजन पुलाजवळ एका टँकर मधून, ऑइलचा टँकर होता हा, या टँकर मधून ऑइलची गळती झाली, त्यामुळे अमृतांजन पूल ते खंडाळा बोगदा या दरम्यानचा 500 मीटरचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद केलेला आहे। त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे आणि त्यामुळे 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा या मार्गावर लागलेल्या आहेत। आज शनिवार आहे, शनिवारी मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्यांची खूप मोठी गर्दी असते या मार्गावर, त्यामुळे एक्सप्रेस हायवेवर जे कोणी प्रवास करतात मुंबईकडून पुण्याकडे त्यांना आज थोडासा त्रासाचा सामना करावा लागतो अगदी सकाळी सकाळी। रेश्मा, निश्चित, आणि हा त्रास अजून पुढचे काही तास सहन करावा लागणार आहे। माधवी, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।